श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही मनोकामना इच्छा पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर पहिल्या गुरुवारी आपल्याला काय उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातले सर्व नकारात्मक शक्ती जी आहे ती बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा प्रवेश होईल। तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय तोडगे आपण करत असतो आणि ते सफल देखील होत असतात। तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी प्रसन्न करण्यासाठी विशेष असा महिना आणि पवित्र मानला जातो। म्हणून आपल्याला उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर उद्या सकाळी अंघोळ करत असताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल, लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहील। त्याचबरोबर आणखीन काही उपाय करायचे आहेत। दर गुरुवारी तुम्हाला हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपाय केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करेल। तर अंघोळ करत असताना उद्या सर्वात प्रथम गुरुवारी अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गावरान गाईचं गोमूत्र जे आहे ते आपल्याला गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। त्याचबरोबर उद्या आपल्याला आपला मेन उंबरठा जो आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे आणि थोडंसं हळदीचं पाणी करायचं आहे आणि ते हळदीचं पाणी आपल्या अंगणामध्ये टाकायचं आहे। उंबरठा त्या हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जे आपला मेन उंबरठा आहे त्यावरती आपल्याला माता लक्ष्मीचे पाऊलं काढायचे आहेत। ते पाऊल कशानं काढायचे आहेत तर आपल्याला लाल कुंकाने ते पाऊल काढायचे आहेत आणि दोन दोन अशा इकडून दोन, डावीकडून दोन आणि उजवीकडून दोन अशा दोन रेषा आपल्याला हळदीच्या मारायच्या आहेत। तर हळदीच्या कशा, ओल्या की कोरड्या? तर कोरड्या जी हळद आहे, आपण कोरडी हळद थोडी आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे आणि त्या दोन रेषा आपल्याला कोरड्या हळदीनं आपल्या मेन उंबरठ्यावरती मारायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून एक आपल्याला तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि 2 लवंग आपल्याला टाकायचे आहेत। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सोपा उपाय आहे, तर तुम्ही नक्की करायचा आहे आपल्याला उद्या। तर आपल्याला त्या तुपाच्या वातीमध्ये म्हणजेच आपण जी दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहेत। लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण बऱ्याचशा सेवा ह्या लवंगाच्या सुद्धा करत असतो। तर उद्या आपल्याला आवर्जून त्या दिव्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत। प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे करायचं आहे, पण मार्गशीर्ष महिन्याला विशेष असं महत्त्व आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्यालाही छोटे छोटे उपाय करायचे आहेत आणि आपल्या घरामधली जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर आपल्याला टाकून द्यायची आहे, काढून टाकायची आहे। तर गुरुवारी आपण उद्या उपवास करून पूजा मांडणी करणार आहे। त्याचबरोबर आपण मंगळवारी, शुक्रवारी सुद्धा माता अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे। उद्या घरातल्या जी शेगडी आहे, जे आपण अन्नधान्य शिजवतो ज्याच्यावरती, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। म्हणजेच आपली अन्नधान्याची देवता म्हणून अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा उद्या नक्कीच करायची आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला शक्य होत असेल तर कन्यापूजन नक्कीच करा, 5 सुवासिनींना जीव घाला, त्यांची ओटी भरा आणि माता लक्ष्मीची, अंबाबाई यांची खणा नारळाने ओटी भरायची मात्र तुम्ही विसरू नका। मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो, त्यामुळे आई भगवतीची, आई लक्ष्मीची पूजा नक्की करा। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये रोज धूप दीप लावून घरामध्ये कापूर लवंग नक्की जाळा। कापूर आणि लवंग एकत्र करून जाळले तर नक्कीच आपल्या घरातली निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। त्याचबरोबर उद्या आपल्याला आवर्जून एक गोष्ट करायची आहे, म्हणजे आपली तुळस माता, जी आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती खेचून घेण्याची ताकद आपल्या तुळशीमध्ये जास्त प्रमाणात आहे। म्हणून आपल्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर उद्या आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि हळद त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ते आपली तुळस मातेला अर्पण करायचं आहे। तर या प्रकारे अगदी छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।